तर नमस्कार मित्रांनो. तर आपण चाललोय आपल्या भावाच्या लग्नाला. हे बघा आमचे भाव मित्र आम्ही चालू संगट. इथे बघा आपल्या भावाला अंघोळ घालायची चालू आहे. तोपर्यंत इथे जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आहे. भाव तर मंडपात होता पण नवरीचं काहीच पत्ता नाही. मित्र म्हणले आम्हाला पण तुझ्या ब्लॉगमध्ये घे. हे बघा इथे टिका लावायचा कार्यक्रम चालू झाला आहे. हे बघा नवरी मुली आणि नवरा मुलगा हे कसे दिसते. हे बघा या भावाने कॅमेरा घेतला पण ह्याला कॅमेरा चालवायला येत नाही. हे बघा आपला भाऊ मोबाईलमध्ये शूट करत होता, कॅमेरामधून सुद्धा शूट करत होता आपला भाऊ. तोपर्यंत इथं बाशिंग बांधायचा कार्यक्रम चालू झाला आहे. तोपर्यंत इथं हळद लावायचा कार्यक्रम चालू झाले आहे. हे बघा नवरदेवाला घेतला आणि देवाच्या पाया पडायला निघालो. फायनली आपल्या भावाला देवाच्या पाया पडायला आणलेला आहे. आणलं म्हणल्यावर नारळ फोडा लागणारच की. नारळ फोडला आणि आपण चालू मंडपात. हे बघा आपलं 2 भाऊ पुढे उभा राहिलेत आणि बाकीचे माझा मामा आहे मागे. हे बघा नवरदेवाला कसं खांद्यावर न्यायला आलेत बघा. तर आपण आलो मंडपात आलो. हे बघा पुरी फोटो काढत आहेत. हे बघा आपले भाऊ मित्र संगट उभा राहिलेत. पण आपण स्टेजवर उभा राहिलो. कसं उभा राहिलो हे बघा. हे बघा कुठला कार्यक्रम चालू होता मलाही माहीत नव्हतं. हे बघा आपला भाऊ फोटो काढत आहे. आपला भाऊ फोटो काढत आहे आणि हे दुसरा भाऊ सिनेमॅटिक व्हिडिओ काढत आहे. पंडित अक्षदा म्हणत आहे. कसं म्हणतोय बघा. हे बघा स्प्रे कसं मारत आहेत. हे बघा हे बघा हे बघा. फायनली आपल्या भावाचं लगीन झालेलं आहे. हे बघा आपल्या भावाच्या अंगावर भरला लगीन झाले पण इथे एवढा स्प्रे मारलेला कायच कळण झालं तर नवरा मुलीला. हे बघा नवरी मुलगी नवऱ्याच्या डोक्यावर तांदूळ ओतत आहे. हे बघा आपला भाव फायनली घरात आलाय पण आपल्या भावाला म्हणत होते उखाणे घेतल्याशिवाय आत येऊ शकत नाही. पीठ मळायला लागते परात, चपातीचं पीठ मळायला लागते परात. कोमलचं नाव घेतो, जी होती मनात ती होती. अहो इथं मातेला माणसं इथे जरा हा. फायनली आपल्या भावाचं लगीन झालेलं आहे आणि आपण चाललोय घरी.